नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यात आता पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये व महसूल मंडळामध्ये वाटप होणार ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची सुद्धा माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे तसेच सततच्या पाऊस, अतिवृष्टी, पावसातील खंड, अवकाळी पाऊस, इतर नुकसान इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। या संदर्भात तात्काळ बैठका लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली आहे। आता या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणार आहे। तर पहा, खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण साधारण 7,621 रुपये कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती। पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने पीक विमा कंपनीमार्फत 5,470 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी 1,927 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने जमा करण्यात मान्यता देण्यात आली होती। आज याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज करण्यात आला। ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। पहिल्या टप्प्यात 50,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। राज्यातील एकूण सुमारे 96 लाख शेतकरी या योजनेतून लाभार्थी पात्र आहेत। आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण केली असेल तरच शेतकऱ्यांना अनुदान लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचण येणार नाही। तसेच ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळेल आणि टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल। पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023 आणि 2024 मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याचे त्यासाठी भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ही रक्कम 500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या सोमवारी जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,500 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023 आणि 24 मधील खरीप हंगामात विमा शेती पिकाचे नुकसान झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयापर्यंत मंजूर करण्यात आलेली रक्कम यापैकी बहुतांश रक्कम खात्यात वळती झाली असून नजर चुकीने अपात्र ठरलेल्या तक्रारी मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला। या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेत गेल्या खरीप हंगामात विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार केल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे 262 कोटी 75 लाख इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पोहोचली आहे। ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे त्या शेतकऱ्यांना पात्र करून येत्या 2 दिवसात त्यांच्या खात्यामध्ये 240 कोटी रुपये एवढी वाढीव नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामात मंजूर केलेली भरपाई रक्कम ही सुमारे 500 कोटी 40 लाख एवढी झाली आहे। यासोबतच जुलै 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास 18 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानची मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यात मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे। विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदतीची रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।